बहीण लाडकी फक्त निवडणुकीपुरती असं का बोलतोय मी तर समजून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापासून जवळपास 26,40,000 लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला. यावर महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पडताळणी करून ज्या पात्र ठरतील त्यांना पुन्हा पैसे देऊ. मुख्यमंत्र्यांनी देखील सेम सांगितलं. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून ज्यांना पैसे आले नाहीत, गरीब आहेत, त्यांनी काय केलं, त्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटल्या. अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आमच्याकडे याबाबतचे कोणतेही फॉर्म नाहीत ना पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मग त्यांना पाठवलं कुठं? त्यांना पंचायत समितीमध्ये पाठवलं. ते पंचायत समितीमध्ये गेले, ते महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कर्मचारी किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी सांगितलं की आमच्याकडेही कोणतीही माहिती नाही. आता लाडक्या बहिणींनी करायचं काय, जायचं कुठं, याबाबत मला अनेक 2 दिवसांपासून फोन येत आहेत. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणाहून फोन आले की असं होत आहे, आता आम्ही जायचं कुठं, काय उत्तर द्यायचं, आता लाडक्या बहिणींनी जायचं कुठं, जर पंचायत समितीमध्ये देखील कोणी पडताळणी करत नाही, अंगणवाडी सेविका याची पडताळणी करत नाहीत, मग ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आता काय करायचं, याबाबत सरकार उत्तर देणार आहे का? तुम्हाला देखील या अडचणी येत आहेत का? कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि खरंच बहीण फक्त निवडणुकीपुरतीच लाडकी होती का, असं तुम्हालाही वाटतं का, हे सांगायला विसरू नका. ही महत्वाची रील जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.